राखेच्या या सगळ्या माफियागिरीतून काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्या प्रश्नांची उत्तरं खरं तर या प्रकरणाच्या नंतर आता मिळणार आहेत का, आणि त्याची जी सगळी पाळंमुळं आहेत ती खणून काढली जाणार आहेत का, हा सवाल आहे. आपण आज चर्चा करूया या प्रत्येक मुद्द्याबद्दल. राख माफियांना राजकीय अभय मिळतंय का? या माफियांचे इतके मोठ्या प्रमाणात जो धुमाकूळ सुरू आहे त्याला जबाबदार नेमका कोण आहे? राख माफियांमुळे पिस्तूल कल्चर तिथे वाढी लागलं का? या लोकांकडे ही पिस्तूल आली का? त्या पिस्तुलाच्या बळावर मग यांनी ती दहशत तिथे निर्माण केली का? मुद्दा आपल्याला चर्चेला तो पण आणायचा आहे. राख माफियांच्या सोबत अधिकाऱ्यांचं संगनमत आहे का? टेंडरच काढली जात नाही तिथं, बिना टेंडरची राख उचलली जाते का? कुणाच्या घशात घातली जाते का? सवाल आहे. मग अधिकारी या सगळ्यामध्ये काय करतायत? राखेतून गँग्स ऑफ परळी उभं राहते का? राखेतून पैसा, पैशातून दहशत, दहशतीतून पुन्हा राखेवर ताबा आणि पुन्हा पैसा, हे सगळं समीकरण आहे का? राखेतून पैसा, पैशातून दहशत, हे समीकरण उखडून काढलं जाणार आहे का? सवाल आहे. या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे या चर्चेत सहभागी होत आहेत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी बीडच्या सगळ्या या गुन्हेगारीबद्दल आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आरटीआय कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. अंजलीताई, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत या चर्चेमध्ये थोड्याच वेळात सहभागी होत आहेत बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, त्याचबरोबर आपल्या सोबत परळीचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे सुद्धा जोडले गेलेले आहेत. गणेशजी, तुमचंही स्वागत आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष आहेत अविनाश नाईकवाडे. अविनाशजी, तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. या चर्चेची सुरुवात मला अंजलीताईंकडून करायची आहे. ताई, या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक रिपोर्ट आम्ही दाखवला. त्या रिपोर्टमध्ये या राख माफियागिरीचं सगळं वास्तव काय आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. काय आरोप झाले हे बघितलं. तुम्ही गेले काही दिवस बीडमध्ये आहात. या सगळ्या माफियागिरीच्या बद्दलचे काही पुरावे तुमच्या हाती आलेत का? याबद्दलची काय माहिती तुमच्या हाती आली आहे? कसं आहे की मी आत्ता जिथे बसली आहे ती एक्झॅक्टली तेच स्थान आहे. महाजेनकोचं जे परळीचं थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे त्याच्यात किती मोठ्या प्रमाणावर किती मोठे गैरव्यवहार चालले आहेत त्याचाच खुलासा करायला मी परळीला आली आहे. आणि आत्ताच्या घटकेला आम्ही महाजेनको मध्येच आहोत. आणि तिथे सगळी ही डिटेल्स काढून, तुम्ही म्हणताय ना ते 36 कोटी दाखवलेत ना, 36 कोटी फार कमी आहेत. आत्ताच्या घटकेला ह्याचं प्रमाण जे आहे ते फार फार मोठं आहे. आता येताना जसं तुम्ही म्हणालात ना, तर मी येताना अनेक ठिकाणी ज्या वीटभट्ट्या असतात ना तिथे मोठ्या प्रमाणावर ही फ्लाय ॲश, याला इंग्लिशमध्ये फ्लाय ॲश म्हणतात, तर त्या फ्लाय ॲश मधनं हे ज्या ब्रिक्स बनवल्या जातात त्या प्रत्येक ठिकाणच्या टाकलेली फ्लाय ॲश, त्याची सुद्धा आम्ही सगळी माहिती घेतली. हेच नाही तर तिथे जे मोठ्या प्रमाणावर यांचे जे ट्रक्स चालतात आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच्यात कित्येक ट्रक्सवर नंबर प्लेट सुद्धा नाहीये. म्हणजे आरटीओचे सगळे त्यांनी कायदे धाब्यावर लावून इथे जे अमाप मोठ्या प्रमाणावर जे अंधाधुंद चालली आहे त्याच्यावरच काम करायला म्हणून मी इथे तळ ठोकला आहे. आणि याच्यातनं सगळे डिटेल्स लवकरात लवकर आपल्या सगळ्यांपुढे आणणार आहे. तर आताच्या घटकेला जे दिसतंय की हे फ्लाय ॲश हे मोठ्या प्रमाणावर विदाऊट टेंडरिंग, जसं तुम्ही म्हणालात, विदाऊट टेंडरिंग घेतलं जात आहे. क्वांटिफिकेशनचा थांग पत्ता नाहीये. हवी तेवढी फ्लाय ॲश इकडनं उचलली जाते. कोणाची, तुम्ही जे म्हणालात अतिशय योग्य म्हणालात की इथे जर कोणी आवाज उचलला तर खैर नाहीये त्यांची, म्हणून इथली दहशत जी आहे ती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही का दहशत आहे आणि याचं खरं फॅक्च्युअल जे गोष्ट आहे तेच काढून घेण्यासाठी आज आम्ही इथे तळ ठोकून बसलेलो आहोत. अंजलीताई, हे सगळं करा, पण त्याचबरोबर तब्येतीची काळजी घ्या. मी याच्यासाठी म्हणालो, परळीच्या वातावरणात ही फ्लाय ॲश इतकी पसरलेली आहे की तिथल्या अनेक नागरिकांच्या फुफ्फुसाचा, तिथल्या दम्याचे आजार खूप आहेत तिथं. आणि मला वाटतं याच्याबद्दल गणेश ढवळे जास्त चांगलं बोलू शकतील, कारण या सगळ्याबद्दल 2012ला मी पहिला रिपोर्ट केला होता या सगळ्या राख रांगोळी, परळीची राख रांगोळी याच्याबद्दलचा. आणि गणेश ढवळे आता आपल्या सोबत आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत. थोड्याच वेळात आपल्या सोबत बजरंग सोनवणे सुद्धा जोडले जातील आणि अविनाश नाईकवाडी पण असतील.
गणेशजी, या विषयाच्या संदर्भात तुम्ही सातत्यानं आवाज उठवताय, या सगळ्याला आळा बसावा, ही माफियागिरी थांबावी, ही रोखली जावी, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण हे थांबत का नाहीये? या सगळ्याला राजकीय अभय आहे का? मुळात हे सिंडिकेट काय आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगा. लोकांना लक्षात नाही राख म्हणजे काय. कारण जसं गँग्स ऑफ वासेपूर त्या कोळशातून उभं राहिलं, तसं राखेतून हे गँग्स ऑफ परळी उभं राहतंय का? तर तसं पाहायला जर गेलं, आवाज येतोय? हो येतोय, बोला. आवाज येतोय का? येतोय बोला. आवाज येतोय का माझा? होय येतोय, सलग बोला. तसं जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामधलं सगळं जे आहे, तर प्रत्येक जे अवैध धंदे आहेत, मग परळीतलं राखेचं थर्मल स्टेशन असेल किंवा गोदावरी पट्ट्यातला वाळू माफिया असेल किंवा इतर अवैध धंदे असतील, त्याला मोठ्या प्रमाणावर राजश्रय. आणि याच्यामध्ये जसं म्हटलं की आपण सिंडिकेट, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन एकत्र आहे. जर पाहिलं 2024 मध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे 29 लाच विभागामध्ये पकडले गेले, त्याच्यामध्ये महसूल 1 नंबरला आणि पोलीस प्रशासन 2 नंबरला. प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफियाच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घातली जाते, ती गाडी पकडली जाते, परत नंतर त्याचं काय झालं हे पण कळत नाही. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू माफियाचे जे हायवा असतात ते पकडून पोलीस मुख्यालयामध्ये ठेवण्यात आले होते. ते पोलीस मुख्यालयातून ते गायब झाले. त्याचा तपास लागत नाही, त्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. आणि बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं आपण, त्याचबरोबर आता नवीन पवनचक्की जो आलाय प्रकार या 1.5-2 वर्षामध्ये, तर पवनचक्कीमध्ये स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत प्रत्येक तालुक्यातले, त्यांची त्या ठिकाणी भागीदारी काहीतरी असते. त्या ठिकाणी जर पाहिलं आपण, सर्वसामान्य शेतकरी जो आहे, पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. त्यांना कुठल्याही प्रकारचं कागदपत्र दाखवले जात नाही, त्यांना जो पैसा द्यायचा असतो ठराविक तो दिला जात नाही. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जर एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली तर त्या शेतकऱ्याचा मृतदेह तासभर झाडाला टांगलेला असतो, पोलीस प्रशासन येत नाही. मात्र एखाद्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी, न्यायासाठी जर पवनचक्क्या कंपन्यांना अडवलं तर 10 मिनिटांमध्ये 100 ते 150 पोलीस प्रशासन त्या ठिकाणी येतं आणि गावामध्ये संपूर्ण दहशत निर्माण करतं. प्रश्न असा आहे की या ठिकाणचं जे पोलीस प्रशासन आहे ते राजकीय दबावामुळं शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची बाजू न घेता जे आहेत पवनचक्क्या कंपन्या त्यांची बाजू घेतो. अत्यंत या ठिकाणी दहशत होईल. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये 1281 शस्त्र परवाना आहे. आता मला सांगा की 3 महिन्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबरमध्ये तत्कालीन जे पोलीस अधीक्षक होते अविनाश भार्गव साहेब, त्यांनी ज्या ठिकाणी ज्या एका माणसावर 16 गुन्हे आहेत, तसं पाहायला गेलं तर शस्त्र परवाना हा संरक्षण दिलेला होतो. आणि त्यापूर्वी त्याची पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत चारित्र्य तपासणी केली जाते, गुन्हेगारी पासून पाहिली जाते. मात्र बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 245 लोक असे आहेत की त्यांच्यावर मोठमोठे गंभीर गुन्हे, अपहरण असेल, वाळू माफिया असेल, गोळीबार असेल, खंडणी असेल, आणि त्यांना सुद्धा शस्त्र परवाना सुरू आहे. आणि 3 महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षकांनी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना की या 245 जणांवर गंभीर गुन्हे आहेत, यांना त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे. मात्र 3 महिने होऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काही परवाने रद्द केले नाहीत. म्हणजे इतकी, जर समजा आपण त्याला म्हणतो की राजापुर आहे, मुख्य जे आहे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे राजकीय जे आहे त्यांच्या चालतात, हे फक्त केवळ रबरी बाहुले असं माझं म्हणणं. एक उपप्रश्न, कारण त्याच्यानंतर मला या चर्चेमध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना चर्चेत आणायचं आहे. मला एक सांगा, हा जो आता सगळा तुम्ही सांगितला तिथला इतिहास, वर्तमान आणि हे सगळं जे सांगितलं विदारक वास्तव, हे कुठल्या एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे, हे कुठल्या एका राजकीय नेत्याशी संबंधित आहे, की कसं आहे, की सगळ्यांच्या बद्दलचं आहे, की स्पेसिफिक आहे? नाही सर, जर पाहिला आपण बीड जिल्ह्यातल्या इनामी देवस्थान बाळकावांचा प्रश्न असेल किंवा त्या ठिकाणचा प्रश्न, प्रत्येक तालुक्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे, त्यांचा तो फायदा आहे. मात्र या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री जो असेल, त्या पालकमंत्रीच्या हातामध्ये सगळ्या दोऱ्या असल्यामुळं, मोठ्या प्रमाणावर पालकमंत्रीचा प्रभाव असल्यामुळं, एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य न्याय मागायचा असेल, दाद मागायची असेल, तर ते गुन्हा दाखल करायचा नाही दाखल करायचा ते पालकमंत्र्यांचे जे कार्यकर्ते जे आहेत ते ठरवतात. त्यानंतर गुन्हा दाखल होतो किंवा न्याय मिळतो. इतकी गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे सगळे एकाच माळ्याचे नाही, फक्त पालकमंत्री हा मोर्चा असणार हरकत नाही. ठीक आहे. ताई, येतो मी तुमच्याकडे. मला या चर्चेमध्ये बजरंग सोनवणे यांना आणायचं आहे. बाप्पा, स्वागत आहे तुमचं आणि थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून आलात या चर्चेमध्ये. आपण एका गंभीर मुद्द्याच्या बद्दल आज चर्चा करतोय. राख माफियांना राजकीय अभय मिळतंय का? खरं तर आता तुमच्या आधी अंजलीताई दमानिया आणि गणेश ढवळे
यांनी एक अतिशय विदारक असं वास्तव इथलं सांगितलेलं आहे. आज सत्ताधारी आमदार भाजपचे सुरेश धस यांनी विदारक वास्तव त्याच्याबद्दलचं सांगितलेलं आहे. आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे, काय या राखेचं वास्तव, या राखेतून हे कसे माफिया उदयाला येत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये विकासासाठी जे आमच्या परळी इथे औष्णिक विद्युत केंद्र उभा राहिलं, बीड जिल्ह्यातून त्याच्यामध्ये रोजगार मिळेल, लोकांना चांगली संधी मिळेल आणि चांगलं होईल. पण त्याच्यापेक्षा राख हा विषय त्याच्यात आला आणि राखेतून अर्थकारण, राखेतून गैरव्यवहार, राखेतून माफिया आणि राख माफिया. जसं वाळू माफिया आम्ही ऐकत होतो, वाळू माफिया तर आहेच आमच्यात, पण राख माफिया हा सुद्धा विषय आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून चालतोय. आता गणेशजीचं मी ऐकत होतो, ते खूप तसे तज्ज्ञ आहेत सर्व बऱ्यापैकी, ते समाजकार्य करतात. आदरणीय अंजलीताई दमानी यांचं मी ऐकलं नाही, मी जॉईन व्हायला उशीर झाला मला. पण याच्यात की हे बोलतात ते सर्व काही खरं आहे. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, आता जे आमदार सुरेश धस यांनी राखेबद्दल बोललंय, तर त्यांचं बोलणं सुद्धा त्या बोलण्यात तथ्य आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक सुद्धा बोलतात, विरोधक म्हणून कोणी याच्यात राजकारण करत नाही. पण परिस्थिती अशी आहे की राखेचं राजकारण एवढं मोठं आहे, याच्यातून काळा पैसा उभा केला जातो. ते असं आमच्या संतोषजी देशमुख यांची हत्या झाली, इकडे वापरला जातो. ही गँगवार आहे. एवढ्या कुणाचे किती टिप्पर चालतात, त्या अधिकाऱ्यांना कुणाचे किती फोन जातात, त्याच्यावर कुणाचं कंट्रोल आहे आणि कोण काय करतं याचा तपास झाला पाहिजे. मला याच्यावर कुणाला राजकीय आरोप करायचा नाही. बाप्पा, हे कधीपासून सुरू आहे सांगा एकदा, महाराष्ट्राला कळू द्या की कधीपासून सुरू आहे. हे बऱ्याच वर्षानुवर्ष चालू आहे. ही 5 वर्षातच चालू आहे असं नाही, हे मागच्या काळापासूनही चालू आहे. मागच्या काळात सुद्धा होतं. मग त्याच्यामध्ये जिथं लोकलचा पॉलिटिक्स जे आहे ते लोकलचं पॉलिटिक्स असणारच. तुमचा जो पुढचा प्रश्न मला येईल, तर लोकल पॉलिटिक्स त्याच्यामध्ये 100% इन्व्हॉल्व असणार. तर ते ठीक आहे, स्वाभाविक आहे की आपल्या कार्यकर्त्याला काम मिळावं, काय करावं, पण याच्यातून गँगवार नाही झाला पाहिजे हे सुद्धा राजकीय मंडळींनी तेवढंच लक्ष दिलं पाहिजे होतं आणि ते दिलं नाही. म्हणूनच ही बीड जिल्ह्याचा जी काय गोंधळ चाललाय, ती बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे का घडतायत याच्यावर कंट्रोलिंग राहिलं नाही. आणि हे राखेसारखे अवैध धंदे एवढे चालू आहेत, याच्यातून मर्डर होत आहेत आणि मर्डर होऊन नवीन तरुण पोरं येतो. आता हे आमच्या संतोषांना देशमुखच्या हत्येत आलेले मुलं किती वर्षाचे आहेत? 21-22 वर्षाचे. त्यांच्या 22, 23, 24 वर्षाच्या आतले. यांना फक्त कुणी असं म्हणत नाही की तुम्ही थांबा रे, असं करू नका. त्यांना म्हणलं जात आहे असं केलं का, चल तुझ्या पाठीमागं मी आहे. हे कोण म्हणतंय? कुणाला फोन येतात, कुणाचे फोन जातात? मी पहिल्या दिवसापासून सांगतो, याच्या CDR काढा, याच्या खोलात जा. आज वाळू माफियाचा विषय काय येतोय, तर ही सुद्धा या तपासाचा एक भाग आहे. वाळू माफिया, तुमची रेती माफिया, हे प्रकार बीड जिल्ह्यात आहेत. बीड जिल्हा खऱ्या अर्थानं कायदा व सुव्यवस्था बीड जिल्ह्यात राहिलेली नाही. पुनश्च एकदा जर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करायची असेल तर पोलीस यंत्रणेने टाईट भूमिका घ्यावा लागेल आणि पोलीस यंत्रणेने जर खऱ्या अर्थानं त्यांचं चोख काम केलं तर बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहील. बाप्पा, आम्ही असं ऐकलं, आता खरं खोटं तुम्ही सांगा, आम्ही असं ऐकलं, कारण त्याचं उत्तर मी त्यांच्याकडून घेणार आहे नंतर, नाईकवाडी आपल्या सोबत आहेत. आम्ही असं ऐकलं की बीडमधलं हे जे हत्या प्रकरण झालेलं आहे, या हत्या प्रकरणाच्या पाठीशी सुद्धा एक प्रकारची कामाच्या बद्दलची स्पर्धा होती. दुसऱ्या जिल्ह्यातलं जी कंपनी आहे त्या कंपनीला ते दिलं गेलं, बीडमधल्या लोकांना ते दिलं गेलं नाही. तो मतदारसंघ तुमचा आहे, म्हणजे केज मतदारसंघ तुमचा आहे. इथं दुसरे तुमच्या बीड लोकसभा मतदारसंघ माझा आहे. नाही, पण त्याच्या आधी केज मध्ये जरा मी बोलतो बीड लोकसभा मतदारसंघात अंतर्गत येणारा केज विधानसभा मतदारसंघ हा माझा आहे. आणि या केज विधानसभा मतदारसंघात ज्या मसाजोगला हा प्रकार कळला, ती चिंचोली जिल्हा परिषद गटात आहे. ज्या जिल्हा परिषद गटाचा मी सदस्य 17ला निवडून आलो होतो, जी 2-4 वेळेस मी जिल्हा परिषदला निवडून आलो, त्याच्यातलं एक जिल्हा परिषदचा गट आहे शेवटचा ज्या गटातून मी जिल्हा परिषद सदस्य झालो, त्या गटातलं हे गाव आहे. म्हणजे माझा होम पिच आहे, हे मला मान्य आहे. पण याच्यात उत्तर देण्यात तुम्ही जो प्रश्न विचारला ही एकदम करेक्ट आहे. कारण त्याच्यातून कुणाला कॉन्टॅक्ट द्यायचं हा सुद्धा विषय नक्की होतो. पण कॉन्टॅक्ट देणारे कोण? कॉन्टॅक्ट देताना गोरगरिबाला दिलं जात नाही किंवा एखाद्याला. पण नेत्यांचं म्हणणं आहे ना, माझ्या कार्यकर्त्याला दे. तुम्ही म्हणता माझ्या कार्यकर्त्यांना दे, ते म्हणतात त्यांच्या कार्यकर्त्यांना दे. म्हणजे हे असं आहे का? आम्ही ऐकतोय हे, आम्ही ऐकतोय. ऐका तुमचं म्हणणं मला प्रश्न कळला. पण आता माझ्या कार्यकर्त्याला ह्याच्या कार्यकर्त्याला दे जर असं कोणी म्हणत असेल तर विरोधी पक्षाचा खासदार म्हणून मी निवडून आलोय.
हा माझ्या विधानसभा मतदारसंघातलं हे गाव आहे किंवा हे तालुका आहे, हा याच्यामध्ये खासदार म्हणून बजरंग सोनवणेने एखाद्याला कोणाला फोन केला असेल हा किंवा कोणाला बोललो असेल माझ्या कार्यकर्त्याला दे, तर मी राजकीय संन्यास नाही, फाशी घेईल स्वतः. ठीक आहे. मग आम्ही जर अविनाश- पुढचं ऐका प्लीज एक मिनिट बोला. साहेब, विलासजी, मी जर असं बोललो नाही तर मग असं हे कुणी फोन केले ते नाही ते काय करणार? ठीक आहे. ज्यांनी केलेत फोन. मी विचारतो ना, तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून मला लोकांना थोडं आणखी सांगायचंय, हा. ही शेतकऱ्यांची लूट आहे. शेतकऱ्यावर गुंडराज केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन जाती ते डायरेक्ट जमिनीतून मुक्त होतात, त्यांना हद्दपार जमीन होतं. त्यांची स्वतःची जाती, त्यांना लोकांना कमीत कमी न्याय मिळाला पाहिजे. आणि महाराष्ट्राला हे त्यांच्यावर अन्याय सांगायला केला हवं, जातो. त्यांना- महाराष्ट्राला हे सांगायला हवं की अनेक ठिकाणी असं घडतंय की या पवनचक्क्यांच्या कंपन्या आल्यानंतर पहिल्यांदा स्थानिक गुंड कोण आहेत हे शोधतात, कारण शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन द्यायला. तुम्हाला पुढे सांगायला होतो, कंपनीवाले सुद्धा गुंड पाळतात. हे जे कोणी हे माफी आहे ते तर गुंड करून जातात, दोघही गुंड पाळतात आणि दोघांचे गुंड आमच्या शेतकऱ्याला सुद्धा त्रास होतो. मी पहिल्या दिवशी जी बाईट दिली तिथं सुद्धा मागणी किती अमित भाई शाह साहेबांच्या तपासावर आणि त्यांच्या आदेशावर मी समाधानी आहे. त्यांनी सुद्धा ही केलं होतं की इथं जे लक्ष घातलं त्याच्यामुळे हा सगळा प्रकार पुढे चालतोय. आणि मी अमित भाई शहाना आणखी भेटणार आहे 5 तारखेला, 4 तारखेला मला वेळ भेटती. त्या दिवशी सुद्धा मी हा विषय शेवटपर्यंत नेणार आहे. एक खरं तर वेगळा प्रश्न आहे बाप्पा, वेगळा प्रश्न आहे. तुम्ही दिल्लीत तुमच्या पद्धतीने हे करताय, इकडे सत्तेत असलेले सुरेश धस लढतायत. काही सुप्त संघर्ष दोघांमध्ये आहे का काय, की नाहीये, की एकमत आहे? नाही, मला त्यांचा माझा टॉक सुद्धा नाही. कॉल डिटेल काढू शकता टॉक त्यांचे, माझे कॉल डिटेल. मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठं पॉझिटिव्ह राहिले नाहीत, मग तो माझा त्यांच्यावर राग आहे. त्याच्यामुळे मी त्यांना कधी राजकीय सुप्त संघर्ष म्हणालो. ठीक राजकीय आहे, तुम्ही एक कमेंट, मग मी एकच मिनिट राजकीय, त्याच्यामुळे मी त्यांना कधी काही टॉक करत नाही. माझा त्याच्यामुळे संघर्ष असायचा किंवा सहमत असायचा विषय नाही. ती त्यांची बाजू मांडतात. आज आम्ही दोघही संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडा आणि फाशी द्या याच्यासाठी झटतोय. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हा विषय राजकारणाचा नाही किंवा हा प्रश्न जातीचा नाही. कुणीतरी उगाच म्हणतंय जातीवाद करा, कुणीतरी जातीवाद करायले, कुणीतरी राजकारण करा. एक चर्चा अशी आहे, जातीवाद सोडून द्या, एक चर्चा अशी आहे की बीडचा मराठा लीडर कोण, अशी पण एक सुप्त स्पर्धा आहे असं कळतंय. आता मला एक सांगा, बीडचा बाप तो बाप रहेगा असे पोस्टर लागते. बीडचा मराठाचे लीडर कोण असेल, याचं काय लिडरशिप, कोण संघर्ष करतंय, कोण स्पर्धा करतंय, आता काय करतंय कोण? ठीक आहे, मी अविनाश नाईकवाडे यांच्याकडे जातो, नंतर ताई तुमच्याकडे येतो. मला त्यांना उत्तर घेऊया. आता एवढ्यांचं सगळं म्हणणं जाणून घेतल्यानंतर नाही आम्हाला परवानगी. बाप्पा थोडा वेळ, कारण उत्तर आता तुम्ही प्रश्न उपस्थित केले, आरोप केले, आपल्याला आरोपांचं उत्तर घेऊया. तुम्ही जा, थोड्या वेळाने जा, थोडासा वेळ द्या फक्त. अविनाशजी, तिन्ही पाहुण्यांनी केलेले सगळे आरोप तुम्ही बारकाईने ऐकले असतील. या सगळ्या आरोपांचा रोख नेमका कुठे आहे हे मी सांगायची गरज नाही, महाराष्ट्राला कळलेलं आहे. हे इतकं माफिया राज आपल्या पायाखाली सुरू असताना मग तुमचं नेतृत्व करत काय होतं हा सवाल आहे. आरोप हा आहे की या सगळ्याला राजकीय बळ मिळतंय म्हणून हे माफिया राज आहे. तुमचं उत्तर काय? सर्वप्रथम आपण विषय पहिला सुरुवात झाली ती राखीवाला. राखी ब्लॅक मध्ये घेऊन गेली जाते, ती फुकट नाही, फुकट विकली जाते किंवा फुकट ब्लॅक मध्ये घेतली जाते. मी अंजली ताईंना म्हणजे ताईंचं ठीक आहे, आता आल्या ताईंना ती ऍक्सेप्ट परिस्थिती माहित नाहीये. डॉक्टर ढवळे साहेब आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो की त्या थर्मल पॉवर स्टेशनची राख ही फुकट विकली जात नाही किंवा दिली जात नाही किंवा बंदूक वगैरे लावून दिली जात नाही. त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. ते कॉन्ट्रॅक्टचे कंपनीचे नाव आहे ते अल्ट्राटेक सिमेंट आणि राजवीर इंडस्ट्रीज या नावाने त्यांनी दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, आमचे आदरणीय खासदार बाप्पा म्हणजे मी एकही कोण त्याला काम जाऊन कधी लावलं नाही. कारण की मी सांगू इच्छितो की आमचे आदरणीय बाप्पा, आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. तेच अनलिमिटेड रजिस्ट्रेशन असलेले फार मोठे कॉन्ट्रॅक्टर या जिल्ह्यातले आहेत आणि सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्टर ते होते बीड जिल्ह्यात. सगळी कामं त्यांच्याकडेच होती, त्यामुळे तेच वाटायची. तेव्हा ते कोणाला काम जास्त म्हणून त्यांना बाप्पाला फोन करायची गरजच पडली. म्हणजे ह्याच्यात काही काळ वगैरे नाहीये. हा ताई प्लीज. विलास जरा प्लीज बोलू दिलं तर प्लीज बोला. कसं आहे की आत्ताच्या घटकेला
एक आका छोटा झाला तर दुसरा आका मोठा होईल, हेच त्याच्या मागचं गणित आहे. आताच्या घटकेला संतोष देशमुखांबद्दल किती लोकांना खरं कळकळ आहे आणि किती लोक खरंच त्यांना राजकारण बाजूला ठेवून लढतायत, हा एक खूप मोठा प्रश्न पडतो मला. आताच्या घटकेला आपण जे मी बीडचं आल्यानंतरचं चित्र बघितलं, इतकं भयान आहे विलास, की इथे लोकांमध्ये इतकी दहशत आहे. मला असे मेसेजच्या मेसेज येत आहेत, फोटोज येत आहेत, व्हिडिओज येत आहेत, FIR येत आहेत, फाईल केलेल्या कोर्टातल्या पिटिशन्स येत आहेत आणि लोक एवढंच सांगतायत, ताई आम्ही तुम्हाला माहिती द्यायला तयार आहोत, फक्त याची कुठेही आमचं नाव येऊ देऊ नका. आणि इतकी मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. मी आता बघते की तुम्ही एक्झॅक्टली आता मी बघते की तुम्ही मी जे ट्विट केलेले व्हिडिओज आहेत ते चालवताय. इथे कैलाश फड, बाळासाहेब सोनावणेंसारखे असंख्य लोक आहेत. म्हणजे कोयता घेऊन, मला एक बाई तर अक्षरशः ढसाढसा रडली, मला तिने सांगितलं तेव्हा, की आमच्या इथे काही गुंड आहेत, ते आई वडिलांना देखत मुलींना उचलून नेतात आणि इतकं गैरकृत्य करतात की मला लाज वाटतेय की हा आपला महाराष्ट्र आहे. आज इतकी बंदुकीची दहशत. मी आधी सुरुवातीला 1222 परवान्यांचं का काढलं, कारण 1222 तर अधिकृत परवाने आहेत, पण जे मी ट्विट केले त्याच्यापैकी कित्येक जणांकडे परवाने देखील नाहीत. करडांच्या मुलाकडे, श्रीकडे सुद्धा परवाना नाही, सुशीलकडे परवाना आहे पण श्रीकडे परवाना नाही, आणि तो श्री अगदी बेधडकपणे ते परवाना बिन परवान्याची बंदूक घेऊन मिरवतो. एवढंच नाही तर ते कैलाश फडचा मुलगा, जो अगेन 20-21 वर्षाचा आहे, तो सुद्धा म्हणजे एवढ्या मोठ्याने तो असा फ्लॉन्ट करतो. सुरडई फुटलेली नाहीये. अगदी मिशी आलेली नाहीये. मी काल हेच म्हणलं की अगदी शेमड्या मुलाकडे सुद्धा इथे जर बंदूक आहे तर काय चाललंय काय. हेच नाही तर त्यांचा जो एक व्हिडिओ मी आज सकाळीच ट्विट केला, आणि त्याच्यात म्हणजे निवडणुकीत या बाप लेकाने एवढी मोठी दहशत केली होती की तिथे निवडणूक योग्य पद्धतीने झाली आहे की नाही विधानसभेची, इथून प्रश्नाला सुरुवात करावी अशी वाटते. आत्ताच्या घटकेला ही जे राख प्रकरण आहे किंवा अनेक प्रकरणं जी आलेली आहेत, मग तो गंगाखेडचा तो कारखाना देखील असो, ते तिथे देखील मी उद्या सकाळी जाणार आहे. आज मी परळीत फक्त या राखेबद्दलची सगळी माहिती घ्यायला थांबलीये. तर खूप गंभीर चाललंय हे. ठीक आहे अविनाशजी, दहशत आपण म्हणतो ना, खूप मोठी आहे. अविनाशजी, ठीक आहे, छाती बडवून उर बडवून सांगायसारखी गोष्ट आहे का हो, की आमच्या मतदारसंघामध्ये एवढे पिस्तूल आहेत, हे पिस्तूल घेऊन जात असतील. सामान्य माणसाला जर इथल्या व्यवस्थेची भीती वाटत असेल तर ही कसली मर्दुमकी आहे. जर पालकमंत्री म्हणून तुम्ही असाल, समजा तुमच्या पक्षाकडे त्याचं नेतृत्व असेल, तर मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्याला आळा घालण्याची जबाबदारी आहे कुणाकडे. या पोराटोरांच्या हाती बंदुका जर जात असतील आणि ते जर उद्या अशा गोष्टी करत असतील आणि त्यांच्यामुळे तुमचेच नेते उद्या अडचणीत येत असतील, याला आवर घालावा असं कधी वाटलं नाही का हो तुम्हाला. कौतुक करतात त्यांचं. सर्वप्रथम काय होतंय की पालकमंत्री असल्यामुळं आणि धनंजय मुंडे साहेबांचा परळीच मतदारसंघ हा हे टार्गेट केला जातोय. सर्वप्रथम माझा हा आरोप आहे की प्रत्येक माणूस आला की त्यांनी अगोदर सुरुवात केली. जी घटना घडलेली आहे सर्वप्रथम सांगतो की आमचे बंधू ज्याने स्वर्गीय संतोषांना देशमुख त्यांच्यावर हत्या झाली आणि त्या आरोपींना फाशी द्यावी हे सर्वात प्रथम मागणी आम्ही सुद्धा करतोय. आणि आजही आम्ही काय त्यांना छत्रपती सर ऐका ना, त्या हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे, मुद्दा वेगळा आहे. आता मुद्दा पुढचा आहे, दुसरे संतोष देशमुखांची हत्या झाली नाही पाहिजे. या मिसुरड्या न फुटलेल्या पोरांच्या हातात ज्या बंदुका दिल्या गेलेत ना, हे पिस्तुले चालवतायत ना, हे जे मिरवतायत ना, स्टेटसवर त्या रील बनवून टाकतायत ना, या सगळ्यांना आळा कोण घालणार आहे. उद्याचे होणारे संतोष देशमुख थांबवण्यासाठी यांना आळा घालावा लागेल की नाही, ती जबाबदारी कुणी घ्यावी लागेल की नाहीये. 100% तो आळा घालणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या जिल्ह्यातल्या नागरिकांपासून सगळ्या जबाबदार पुढाऱ्यांनी पदाधिकारी जबाबदारी घ्यायला पाहिजे. आणि ही जर सगळ्यांनी मिळून जर जबाबदारी घेतली, अहो सगळ्यांनी मिळून कशाची हो मला सांगा. येत होता तुमच्याकडे असा पिस्तूल घेऊन कुठला कार्यकर्ता आल्यानंतर कान फटवले त्याला एक, तर तो दुसऱ्यांदा पिस्तूल घेऊन येईल का हो, किंवा तो असले नाटकं करेल का. प्लीज ताई.
विलास झालंय काय की आत्ताच्या घटकेला हे 288 जे आमदार तिथे गेले त्याच्यापैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याच्यात मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर आणि रेप इतके भयानक त्यांच्यावर गुन्हे असताना आपण त्यांना निवडून जर पाठवत असू, पण आपण निवडून खरंच पाठवतोय का, इथून प्रश्नचिन्ह आहे. पण गुन्हेगारीकरण इतकं वाढलंय राजकारणात, इतकं वाढलंय की मला आता भीती वाटते की जो महाराष्ट्र छत्रपतींचा होता तो त्या महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार आता बंदूक दाखवून राजकारण करणार का? कारण इतकी भयानक ग्राउंड स्टेट आता जर आपण फिरलो आणि लोकांच्या इतकी हजारो लोक येऊन भेटतात, नमस्कार करून सांगतात ताई तुम्ही चांगलं काम करताय, आणि एवढंच सांगतात की हे प्रकरण लावून धरा, याचा अंत आला पाहिजे, कारण इथे दहशत खूप खूप जास्त आहे, खूप जास्त. ठीक आहे, मला खासदारांना विचारायचं आहे, ही दहशत मोडून काढायची असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी इथं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी, आर्जव, भीक सगळं काय मागायचं ते आज मागून झालेल्या सुरेश अण्णा धस यांच्याकडून. तुम्ही याला सहमत आहात का? फडणवीस जर या जिल्ह्यामध्ये आले तर हे सुतासारखे सरळ होतील का? माझं म्हणणं असं आहे की पालकमंत्री पद कुणी घ्यावा हा तो इंटरनल त्यांचा प्रश्न आहे, त्या तिन्ही पक्षाचा सत्तेमधल्या नाहीये, तो जनतेचा प्रश्न आहे. जनता ठरवणार तिथले कोण येणार. तुमचा आदर करतो, ताई तुमचा आदर करतो, म्हणजे त्याच्याबद्दल नाहीये, पण माझं जे मत आहे ते सांगितलं की जे कुणाला द्यायचं हा त्यांचा विषय आहे. पण फडणवीसांनी यायला हवं का? आता बोल्ड स्टेप घ्यायला हवी का? बोलतोय मी पुढे बोलतोय. पण देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पालकमंत्री पद घ्यावा का? तर मुख्यमंत्र्याला सरळ करायला पालकमंत्रीचं असावं लागतंय. कशामुळं? त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की पालकमंत्री त्यांनी घेतलं तरी आमचं दुमत नाही, घेतलंच पाहिजे. पण नाही जर त्यांना घेताच येत नसेल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं सर विलासजी 2 मिनिट. समजा उद्याच्याला एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्याला घेता नसेल येत किंवा घ्यायचं नसेल तर कमीत कमी उपमुख्यमंत्र्याला द्या. ज्या राष्ट्रवादीचे समजा कोण आहेत ते सर्व त्यांनी घेऊ द्या, त्यांना तरी कळलं काय होतंय ती. आपलं मत तुमचं मान्य आहे मला, पण माझं म्हणणं असं आहे की याच्यापेक्षा फक्त बीड जिल्ह्याच्या पुरतं बोलतोय मी, बीड जिल्ह्यापुरतं. बीड तुमचं मत एकदम रास्त आहे, तुमचं म्हणणं मला करेक्ट पडतंय. फडणवीस आले तर सगळे सुतासारखे सरळ होतील सगळे पक्ष, असं पण एक आशा आहे ना लोकांना. आम्ही कुठे नाही म्हणतोय, घ्या ना. आमचं दुमत नाही, आम्ही त्यांनी घेऊ नये असं मतच नाही, आमचा विरोध नाही. पालकमंत्री पद त्यांनी घेतलं तर सुद्धा सारखे होतील. पालकमंत्री त्यांच्याकडे, मुख्यमंत्री त्यांच्याकडे, गृह खातं त्यांच्याकडे जर असलं तर एका लाईनीत चालतील. त्यांना जर खरंच तपास करायचा असेल तर नक्की लाईनीत सगळे येतील. आणि आजपर्यंत सुद्धा 22 दिवस झालेत तरी सुद्धा हा तपास होत नाहीये. ज्या खुनातून, ज्या मर्डर मधून पहिल्या क्षणापासून विलास भाऊ ऐका की पहिला असेल कोण व्यक्ती असेल राजकीय, तिथं राजकारण नाही, तिथं जात नाही, तर माझ्या मतदारसंघातला हा व्यक्ती आहे, त्याचं किडनॅपिंग होतंय म्हणून मी पाठपुरावा करत होतो, मी हाऊसला होतो. 4:10 मला फोन आला, तेव्हापासून मी 6 वाजेपर्यंत प्रयत्न करत होतो. 6:05 तर मला कळलं त्याची मर्डर झालाय आणि ह्या पर मर्डर टॉर्चर करू त्या व्यक्तीला मारलंय. त्याच्यामुळे हा संताप आहे. आणि एकच वाक्यात बोलणार आहे, मी एवढं का मागतो या महाराष्ट्राला आणि यांना न्याय. त्याचं कारण तुम्ही जो आता मुद्दा मांडला, ज्या दिवशी आम्ही त्या मुलीला भेटायला दुसऱ्यांदा मी गेलो, पहिलं म्हणजे कुटुंबाला, तर त्या दिवशी पवार साहेबांसोबत, तर त्या दिवशी ती मुलगी काय बोलली, जी मुलगी छोटी आहे संतोष अण्णांची आमची, ती मुलगी काय बोलली, माझ्या वडिलांच्या मारेकरांना अटक करा आणि मला आमच्या कुटुंबाला न्याय द्या. पण एवढं होणार नाही की या फरार असणाऱ्या आरोपीला पकडलं आणि 7 लोक तुम्ही अटक केले त्यांना फाशी दिली तर होणार नाही. हे दुसरेच 7 तयार करते. त्या लेकराचा शब्द बघा विलास भाऊ, त्या लेकराचा शब्द होता की तुम्ही यांना करून त्याचा मास्टर माइंड अटक करा, त्याला ऍड करा, ही तिची मागणी. म्हणून मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय ह्या वृत्तीचा मास्टर माइंड जो कोण आहे याला तुम्ही अटक केली पाहिजे आणि अटक करून त्याच्यात ऍड केलं पाहिजे मर्डरच्या केसमध्ये. कारण ह्याच्याहून कॉल झालेले, यांनी जो तुम्ही 4था आरोपी पकडलाय त्याच्याशी यांच्या मर्डरच्या दिवशी सुद्धा कॉल आहेत. तुमच्या चॅनलवरून काहीतरी बातम्या दाखवल्या जातात की 10 तारखेपर्यंत त्यांचं लोकेशन कुठं उज्जैनला नव्हतं, बिलकुल नव्हतं. 10 तारखेला बीड जिल्ह्यात लोकेशन होतं. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही तपासून करा. आता तपासातून त्या गोष्टी येतील, आपण त्याच्याबद्दल आता बोलू शकत नाही. समजा तपासातून त्या सगळ्या गोष्टी समोर आल्याच्या नंतर दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. पण मुद्दा हा आहे की आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर वर्षभरात 350 हत्या झाल्या या एकट्या बीड जिल्ह्यामध्ये. तर मग या सगळ्या हत्याकांडांच्या मागे जी प्रचंड मोठी दहशतीची व्यवस्था असेल ती व्यवस्था मोडून काढणं गरजेचं आहे. भले ते राखेतून माफिया उभे राहत असतील, वाळूतून उभे राहत असतील, कुठूनही उभे राहत असतील,
त्यांची पाळमुळं खणून काढणं ही आज काळाची गरज आहे। इथली राजकीय व्यवस्था अभय न देता ती पाळमुळं खणून काढेल अशी आशा करूया आणि सगळ्या राजकीय व्यवस्थेकडून ती अपेक्षा करूया। बघा, प्रेक्षकांना सुद्धा आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांनी काय म्हटलेलं आहे। राख माफियांना राजकीय अभय मिळतंय का हा सवाल होता। 91% लोकांना वाटतंय होय, राजकीय अभय आहे। आता हे अभय काढून घेणं आणि जे अभय देणारे आहेत त्यांना सुद्धा सरळ करणं ही काळाची गरज आहे। या चर्चेमध्ये आपण आलात, एक एक मुद्दा घेऊन आपण या सगळ्या दहशतीच्या मागचे सगळे सखोल गोष्टी खणून काढण्याचा प्रयत्न करतोय। तुर्तास धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल। बडे मुद्द्यामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर पुढचा मुद्दा, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।